तर माझे नाव कवयित्री लेखिका कुमारिका मुग्धा महेशराव पाटील। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी माझ्या पहिल्या पुस्तकाची ओळख करून देणार आहे, ज्याचे नाव कलांगण असे आहे। तर कलांगण म्हणजे काय, तर कलेचं अंगण। जसं तुमची एक कला असते, माझी एक कला असते, तसे अनेक प्रत्येकाच्या कला असतात। तर त्या सर्व कला मिळून एक कलेचं अंगण तयार होतं। म्हणजे आपलं हे जग, आपली पृथ्वी एक कलेचं अंगण आहे असं मला सांगायचं आहे। तर माझ्या या कलांगण पुस्तकातून मी एक तुम्हाला कविता वाचून दाखवणार आहे। तर ती कविता मला असं वाटतं की तुम्ही ऐकावी आणि या कवितेने तुम्हाला जवळपास खूप फरक पडेल असं मला वाटते। तर ही कविता मैत्रिणीवरची आहे। तर आपण कविता वाचताना कसे वाचतो किंवा आपण कविता लिहिताना कसे लिहितो याचा सर्वांचा संदेश मी तुम्हाला देणार आहे। तर कवितेत व्याकरणाचा भाग असतो का, किंवा कवितेत इतर गोष्टीचा काही समावेश असतो का, अशा या सर्व गोष्टी तुम्हाला मी आज सांगणार आहे। पण या आधी मी तुम्हाला माझी एक छोटीशी आणि चांगली कविता मैत्रीण विषयावर तुम्हाला वाचून दाखवणार आहे। तर माझ्या या कवितेचे नाव आहे मैत्री। एक मैत्रीण अशी असावी, हरवलेल्या पाखराला वाट दाखवणारी। पाखराला देखील वाटावे, दुःखाचे गाराने तिच्या समोर मांडावे, डोळ्यातील पाणी तिच्या समोर सांडावे। इतके त्या पाखराचे मन त्या मैत्रिणीवर रुजावे, ते पाखरू देखील म्हणू लागलं, मला साथ द्यावया, माझ्या सुखादुःखात राहा, माझी गरज लागेल त्यावेळेस मला बोलवत जा। खरं तर जसा माणसाला माणूस भेटतो, जसे दोन्ही पाय उचलावे लागतात चालावयाला, तसं मैत्रीण मिळायला भाग्य लागतं। आणि ते पाखरू देखील आता अनेक मैत्रिणी शोधू लागलं। अशी ही माझी मैत्री या विषयावरची माझी छोटीशी कविता आहे। जरी तुम्हाला वाटत असेल की अनेक गोष्टीमध्ये अनेक गोष्टी लपलेल्या असतात, तर त्या विषयात जर आपण बोलायचं म्हटलं तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अजून एक कविता ऐकवणार आहे। त्या कवितेचे नाव आहे प्रयत्न, मुलीचे प्रयत्न। तर आपण खूप वेळेस पाहत असतो की आता सध्या या काळात जिकडे तिकडे मुलीच पुढे आहेत, म्हणजेच की प्रत्येक ठिकाणी मुलींचा समावेश जास्त प्रमाणात आहे। तर मग अजून ज्या मुली आहेत यांचा जो समावेश आहे तो अजून वाढावा, यासाठी मी एक कविता तुम्हाला मुलीवरची ऐकवणार आहे। तर तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोबत, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नको। तुझ्या जीवन वाटेवर असतील तुझे आई वडील बरोबर, अगं तू फक्त मागे पाहू नको। तू शिकल्यावर क्षणाक्षणाचे महत्त्व दिसेल, तुझ्या आयुष्याला कुठेतरी किनारा भेटेल। तुझ्या आयुष्याला कुठेतरी किनारा भेटेल। पाण्याचा प्रवाह जसा झेप घेतो तशी तूही झेप घेशील। तुझे स्वप्न पूर्ण होईल, तू मार्ग दाखवशील, तिथे जग जाईल।